बारामतीमध्ये एका ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाकरता प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू यांनी उपस्थिती लावली आहे। मंचावर आल्यानंतर त्यांनी मराठीत संवाद साधलेला आहे। नागरिकांनी देखील एकमुखानं त्याला प्रतिसाद दिलाय। पाहूया। कैमरा बहुत लंबा सफर करके आए, सुबह से निकल के आप लोगों से मिलने। बारामती खूप छान आहे बा। कैमरा खाली, कैमरा एकदम सुंदर, कैमरा खाली ना बाबा, सुंदर बनवलं। कैमरा बहुत लंबा सफर करके आए, सुबह से निकल के आप लोगों से मिलने। बारामती खूप छान आहे बा। कैमरा खाली, कैमरा एकदम सुंदर। कैमरा खाली। पाहुयात एक महत्वाची बातमी। म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी कधी निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या हजारो अर्जदारांसाठी अखेर एक आनंदाची बातमी आली आहे। म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी पुढच्या आठवड्यात निघणार आहे। घराच्या किमती आणि आचारसंहितेमुळे मुदतवाढ करण्यात आली आहे। म्हाडाने 30 मार्चला 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती। दृश्य पाहतोय, एनडीएच्या बैठकीला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। ते दृश्य आपण पाहतोय, एनडीएच्या बैठकीला आता नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। कोकण जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता महत्त्व असणार आहे। थोड्याच वेळात एनडीएची ही बैठक सुरू होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत बैठकीसाठी। तर कोकण जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व असणार आहे। म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी कधी निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या हजारो अर्जदारांसाठी अखेर एक आनंदाची बातमी आली आहे। म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी पुढच्या आठवड्यात निघणार आहे। घराच्या किमती आणि आचारसंहितेमुळे मुदतवाढ करण्यात आली आहे। तर म्हाडाने 30 मार्चला 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती। सुरुवातीला 15 मे आणि नंतर 5 जूनला ही लॉटरी निघणार होती, पण घरांच्या किमती आणि आचारसंहितेमुळे लॉटरीला मुदतवाढ देण्यात आली। जुलै अर्धा संपला तरी तारीख जाहीर न झाल्यानं अर्जदार चिंतेत होते, पण आता पुढच्या आठवड्यात ही प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।